हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 7चा सायन्सचा द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग्स ह्या लेसन शिकणार आहोत. पहा, याच्या आधीचे सगळ्या लेसनचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोडेड आहेत. तुम्ही प्लेलिस्ट चेक करा, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समधली प्लेलिस्टची लिंक ओपन केलीत की आत्तापर्यंत झालेले सगळे व्हिडिओ तुमच्यासमोर येतील. तुम्हाला हवे तो तुम्ही पाहू शकता. तसेच चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. याच्यामुळे काय होणार आहे, जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकीन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती त्याचे लगेच नोटिफिकेशन येतील. तुम्हाला व्हिडिओ शोधत बसायची गरज लागणार नाही. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 12th लेसनला, द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग. एकूण ह्या लेसनचे 2 पार्टमध्ये व्हिडिओ होतील. दोन्ही पार्ट पहा. याच्या आधीच्या सगळ्या लेसनचे एक्झरसाईजचे व्हिडिओसुद्धा चॅनलवरती अपलोडेड आहेत. तसंच या लेसनचे सुद्धा मी एक्झरसाईज तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. लेट्स रिकॉल. पहा, व्हॉट इज मीन बाय ऑर्गन सिस्टीम आणि हाऊ आर द बोन्स इन युअर बॉडी जॉईंट टू इच अदर. हे 2 क्वेश्चन विचारलेत तुम्हाला. पहा, सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया. व्हॉट इज मीन बाय ऑर्गन सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम म्हणजे काय, तर देअर आर डिफरंट स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन लिव्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गन सिस्टीम असतात, जसे की डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, अशा पद्धतीच्या स्केलेटन सिस्टीम पण आपण 6th स्टँडर्डमध्ये स्केलेटन सिस्टीम पण शिकलेलो आहोत. असे जे आपल्या बॉडीचं फंक्शन पद्धतशीररित्या चालवतात, त्या सगळ्या बरेचसे ऑर्गन एकत्र येऊन जी सिस्टीम चालवतात त्याला म्हणतात ऑर्गन सिस्टीम. म्हणजे आपल्या बॉडीचं सगळ्यात लहान पार्ट म्हणजे सेल, टिश्यूपासून ऑर्गन बनतात, ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम आणि ऑर्गन सिस्टीमच्या पुढे ऑर्गनायझेशन. वेगवेगळे ऑर्गन एकत्र येऊन जी सिस्टीम आपल्या बॉडीची व्यवस्थितपणे चालवली जाते त्याला म्हणतात ऑर्गन सिस्टीम. पहा, आणि सेकंड क्वेश्चन काय विचारलं आहे, हाऊ आर द बोन्स इन आवर बॉडी जॉईंट टू इच अदर. तर बोन्स आपल्या बॉडीचे एकमेकांना जॉईंट करण्यासाठी मसल्स आपल्याला उपयोगाला पडतात. स्केलेटेड मसल्स जे असतात त्या मसल्समुळे आपल्या शरीरातील सगळे जे बोन्स असतात ते एकमेकाला जॉईंट झालेले असतात. मग मसल्स म्हणजे काय, तर आपण पाहणार आहोत मस्क्युलर सिस्टीम. आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम पाहिलेली आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम पाहिलेली आहे, तसंच आपण नर्वस सिस्टीमसुद्धा शिकलेलो आहोत. त्याचप्रमाणे स्केलेटन सिस्टीमसुद्धा पाहिलेली आहे. आता आपण पाहणार आहोत मस्क्युलर सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम याच्यामधलीच एक आहे मस्क्युलर सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम म्हणजे आपण काय पाहिलं, वेगवेगळे ऑर्गन येऊन जेव्हा आपलं डायजेशन खातो ते अन्नाचं पूर्णपणे पचन करण्याची क्रिया, याच्यामध्ये जी ऑर्गन एकत्र येतात त्याला त्या सगळ्या ऑर्गनची मिळून बनते डायजेस्टिव्ह सिस्टीम. रेस्पिरेशन करण्यासाठी म्हणजे श्वसन करण्यासाठी जे अवयव उपयोगाला येतात त्या सगळ्यांची मिळून बनते रेस्पिरेटरी सिस्टीम. तसंच मस्क्युलर सिस्टीमचा आपण आता अभ्यास करणार आहोत. क्लोज युअर फर्स्ट टाईटली अँड बेंड युअर आर्म ॲट द एल्बो. काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या हाताची मुठी घट्ट आवळायची आणि कोपऱ्यामध्ये दुमडायची, जशी या पिक्चरमध्ये दिलेली आहे ना तशी. नाऊ फील द अप्पर आर्म ऑफ दिस आर्म विथ द फिंगर ऑफ युअर अदर हँड. व्हॉट डिड यू एक्सपिरियन्स. म्हणजे तुमच्या हाताच्या बोटांनी तुमचा जो आर्म आहे तो त्याला टच करून पाहायचा आहे. तुम्हाला काय जाणवेल, तर डिड यू फील द हार्डनेस ऑफ अप्पर आर्म. तुमचा जो अप्पर आर्म आहे त्याचा हार्डनेस जाणवतो का. धिस फ्लेशी पार्ट कन्सिस्ट अ मसल. तुम्ही बघा, अशा पद्धतीने हात असं हे केलात आणि तुमच्या अप्पर आर्मला म्हणजे दंडाला जर हात लावलात तर तुम्हाला एक असा मांसल भाग दिसतो, बरोबर, फ्लेशी पार्ट दिसतो. त्याला ते फ्लेशी पार्ट म्हणजेच काय, तर ते आपले सगळे हे मसल्स असतात. पहा, हे आपले मसल्स म्हणतो आपण. आपल्याला मसल्स कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. मसल्स आपले अंकुचन पावतात, शिथिल होतात. ॲज डिफरंट पार्ट्स ऑफ अवर बॉडी मूव्ह. म्हणजे आपल्या बॉडीचे वेगवेगळे पार्ट जसे फिरतात तसे विविध हालचाली करण्यासाठी आपले स्नायू कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात. आता हात हलवायचा आहे तर मग स्नायू कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स हे प्रोसेस करत असतात. कशासाठी, तर आपल्याला हालचाल करायला सोपं जावं. जर स्नायू कॉन्ट्रॅक्ट आणि म्हणजे अंकुचन आणि
रिलॅक्स होत नसतील, कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत, आपल्याला हालचाल करता आली असते का, हात हलवता आले असते का, काही कामं करता आली असते का, नसती आली. जर स्नायू हे कडकच्या कडक तसेच राहिले असते तर आपल्याला मुवमेंट करायला त्रास झाला असता. पहा, मसल्स गिव्ह अवर बॉडी डेफिनेट शेप अँड पॉश्चर्स. मसलमुळे आपल्या बॉडीला डेफिनेट शेप एक येतो आणि पॉश्चर निर्माण होतं. पुढे बघा काय सांगितले, मसल्स. मसल्स म्हणजे काय? मसल्स आर बंडल्स ऑफ फायबर दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. जशी गरज असते त्यानुसार आपली बॉडी ही कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे आपले मसल्स हे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतात गरजेनुसार. पहा, मसल म्हणजे आपण काय पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत, पुढे बघणार आहोत, व्हॉट इज द म्युच्युअल रिलेशनशिप बिटवीन मसल्स अँड बोन्स. मग मसल्स आणि बोन्समध्ये काय रिलेशन आहे बघा. आपण आधी काय बघितलं, आपल्या हात जिथे मसल्स पाहिले आपण, हात इथे हात बघितला तर ह्या हाताच्या आत हाडं सुद्धा आहेत की नाही, आणि मसल्स पण आहेत, बरोबर. आतमध्ये हाड आहे, हाडावरती मसल्स आहेत. मग आपण आता हाडाचं आणि म्हणजे बोन्सचं आणि मसल्सचं रिलेशन काय आहे त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. मसल्स आर फॉर्मली अटॅच्ड टू बोन्स बाय मीन्स ऑफ टेंडन्स. म्हणजे बघा, मसल्स हे आपल्या, त्याला टेंडन्स म्हणजे स्नायूबंध. मसल्स आर फर्मली अटॅच टू बोन. मसल्स हे बोनला अटॅच झालेले आहेत. बघा इथे तुम्हाला दिसतंय, हे मसल्स आहेत रेड कलरचे, आणि तुम्हाला जो मागे येल्लो कलरचा दिसतोय तो तुमचा बोन्स आहे. मसल्स हे बोनला अटॅच असतात, बरोबर. मसल्स आर फर्मली अटॅच टू द बोन बाय मीन्स ऑफ टेंडन्स. म्हणजे स्नायूबंध. बघा, त्याला म्हणतात स्नायूबंध. मराठीमध्ये टेंडन्स म्हणजे स्नायूबंध. स्नायूबंध म्हणजे काय? टेंडन्सने मसल्स हे आपल्या बोनला अटॅच केलेले असतात किंवा अटॅच्ड असतात. आता पहा, वेन मसल कॉन्ट्रॅक्ट देअर इज मुवमेंट ॲट द जॉईंट अँड द बोन्स मूव आयदर नियरर टू ऑर ऑलवेज फॉर इच अदर. म्हणजे जेव्हा हालचाल होते तेव्हा, म्हणजे स्नायू कॉन्ट्रॅक्ट आणि मसल्स होतात तेव्हा ते काय होतं पहा. म्हणजे आता समजा मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते. हा हात असा सरळ आहे, बरोबर. या हाताला आपल्याला जेव्हा बेंड करायचं आहे तेव्हा आपण म्हटलं हे की कशामुळे आपण होतंय, तर मसल्समुळे. पण मसल्स काय करतात, मसल्स हे कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्याला जोडलेली जी हाडं असतात ना, त्यांची सुद्धा ना त्याच्यामुळे हालचाल होते. बघा, आता हाडाला मसल्स जोडलेले आहे, बोन्सला मसल्स अटॅच आहेत, त्यामुळे मसल कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात मुवमेंट करण्यासाठी. त्यावेळेला त्या मसल्स सोबत आपले जे बोन्स आहेत ते सुद्धा त्याची सुद्धा मुवमेंट होते आणि बोन्सची मुवमेंट होते. म्हणून आपण आता बघा इथे वजन उचललंय, हे नुसत्या मसल्सच्या साहाय्याने शक्य नाही, तर हे बोन्स सुद्धा त्याला मदत करतात. मसल्स हे बोनला चिकटलेले असतात, चिपकलेले असतात. त्याच्यामुळे जेव्हा मसल्स कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात एखादं काम करण्यासाठी, तेव्हा त्याला चिकटलेली जी बोन्स आहेत ते सुद्धा हालचाल करतात. पहा, द ॲक्शन ऑफ मसल्स इज नेसेसरी टू ऑल काइंड्स ऑफ मुवमेंट. प्रत्येक हालचालीसाठी मसल्सची गरज असते. फॉर द स्मॉल अमाऊंट ऑफ आय यील्ड ऑफ दोज दॅट डिमांड ग्रेट स्ट्रेंथ ॲज वी ड्रॉपिंग वूड विथ द ॲक्स. वी यूज मसल्स फॉर व्हेरियस मुवमेंट लाईक टॉकिंग, लाफिंग, वॉकिंग, जम्पिंग अँड थ्रोईंग. म्हणजे साधी आपली डोळ्याची पापणीसुद्धा ची हालचाल करण्यासाठी सुद्धा मसल्सची गरज लागते. ते आपल्याला कुऱ्हाडीने मोठं लाकूड फोडण्यासाठी हालचाल करायला जी लागते त्याला सुद्धा मसल्सची गरज लागते. म्हणजे शरीराची छोट्यात छोटी हालचाल ते शरीराची मोठ्यात मोठी हालचाल ही मसल्स शिवाय होत नाही. वी यूज व्हेरियस मोमेंट, म्हणजे आपण बोलतो, एखादी वस्तू फेकतो, हसतो, लिहितो, ही सगळी कामं मसल्समुळे होतात. मसल्सच्या कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होण्याच्या प्रोसेसमुळे होतात. आपण आधीच पाहिलेलं आहे, मसल्सच्या कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्सच्या प्रोसेसमुळे हाडांची सुद्धा प्रोसेस होते आणि पुढची हालचाल घडवून आणली जाते. पुढे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, डू यू नो. आधी एक क्वेश्चन विचारला आहे यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. विच पार्ट ऑफ अवर बॉडी आर मेड अप ऑफ ओनली मसल्स. म्हणजे शरीराचे असे पण काही भाग आहेत की फक्त मसल्सनी बनलेत. आपण आधी काय बघितलं की मसल्स हे बोन्सला जॉईंट केलेले असतात, पण काही पार्ट असे आहेत की त्याच्यामध्ये बोन्स नाहीत, नुसते मसल्स आहेत. जरा थोडासा विचार करा कोणते असतील. आपली जीभ बघा, जिभेला हात लावलात तर तुम्हाला समजेल की जीभ, तुमच्या जिभेमध्ये कोणतंही प्रकारचं बोन नाही आहे. तुम्हाला एक म्हण माहिती असेल ना, जिभेला हाड आहे की नाही, तर जिभेला ॲक्च्युली हाड नसतं, जिभेला बोन अजिबात नसतं. जीभ ही फक्त मसल्सनी बनलेली असते. अजून पण काही पार्ट आहेत, हार्ट आपलं,
हार्ट आहे आपलं, जे हृदय आपलं आहे ते सुद्धा फक्त मसल्सनी बनतात, पण कोणत्याही प्रकारचं बोन नाही आहे. आपल्या स्टमक आहेत जे आपले स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, ह्याच्यामध्ये कुठेही बोन्स नाही आहे, फक्त मसल्सनी बनलेलं आहे. आपलं लिव्हरसुद्धा फक्त मसल्सनी बनलेलं आहे. असे काही बॉडीचे पार्ट आहेत की जे फक्त मसल्सनीच बनलेले आहेत. पुढे डू यू नोमध्ये सांगितले तुम्हाला देअर आर मोर दॅन 600 मसल्स इन ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये 600 मसल्सपेक्षा जास्त मसल्स आहेत. मसल्स कॉन्ट्रीब्यूट ऑलमोस्ट 40% ऑफ वेट ऑफ अवर हेल्दी अडल्ट ह्युमन बॉडी. म्हणजे सशक्त माणसामध्ये त्याच्या शरीराचं वजनाच्या 40% भाग हा मसल्सचा असतो. म्हणजे जर एखाद्या माणसाचं वजन 100 किलो असेल तर त्यातलं 40 किलो वजन हे त्याच्या मसल्सचं असणार आहे. देअर आर अबाउट 30 मसल्स इन द ह्युमन फेस. नुसते माणसाच्या तोंडातच 30 मसल्स असतात. अवर आय, माउथ, नोज आर encircled by a small muscle. Expression like happiness, sadness, fear are expressed by the movement of that muscle. म्हणजे आपण रडू आलं तर आपला चेहरा वाकडा होतो, हे कशामुळे? मसल्समुळे. हसू आलं तर चेहरा एकदम मस्त फुलतो, कशामुळे? मसल्समुळे. भीती वाटली तरी आपल्या ती चेहऱ्यावरती दिसते, हे सगळं कशामुळे होतं? हे सगळं मसल्सच्या मुवमेंटमुळे होते. पुढे आपण पाहणार आहोत आर द मसल्स ऑफ डिफरंट ऑर्गन इन आवर बॉडी आयडेंटिकल. पहा काय सांगितलेलं आहे. म्हणजे काय म्हटलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये विविध जे ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये एकाच प्रकारचे मसल्स असतात का? एकाच टाईपचे मसल असतात का? तर याचा आन्सर आहे नो. मसल्स ऑफ द डिफरंट ऑर्गन आर नॉट आयडेंटिकल, सेम नसतात. सम आर व्हॉलेंटरी, सम आर इनव्हॉलेंटरी. बघा ह्याच्याविषयी मसल्स हे सारखे नसतात, तर काही मसल व्हॉलेंटरी आणि काही इनव्हॉलेंटरी. मग इनव्हॉलेंटरी आणि व्हॉलेंटरी म्हणजे काय याची माहिती आपण पुढे घेणार आहोत. पहा, सगळ्यात पहिलं बघणार आहोत व्हॉलेंटरी मसल. म्हणजे मराठीमध्ये ह्याला काय म्हणतात? ऐच्छिक स्नायू. आणि इनव्हॉलेंटरी म्हणजे अनैच्छिक स्नायू. आता पहिले व्हॉलेंटरी मसल म्हणजे काय बघूया. वर्किंग विथ अवर हँड, वॉकिंग, इटिंग एक्सेट्रा आर फंक्शन्स दॅट डिपेंड अपॉन अवर विल. मसल्स यूज दिस ॲक्शन आर कॉल्ड व्हॉलेंटरी मसल. फॉर एक्झाम्पल, मसल्स इन अवर आर्म अँड लेग्स आर व्हॉलेंटरी मसल. म्हणजे बघा, आपल्या इच्छेने आपण चालतो. आपल्याला चालायचं नसेल तर आपण जागेवरनं उठतच नाही. आपल्याला लिहायचं नसेल तर आपण कितीही टीचर ओरडू दे, कितीही आई बाबा ओरडू दे, आपण लिहितच नाही. आपल्याला खायचं नसेल आवडीची गोष्ट तर आपण खातच नाही. म्हणजे हे आपल्यावर डिपेंड असतं, बरोबर. हे फंक्शन करायचे की नाही. भूक लागल्यावरती पटापट खातो, ते सुद्धा आपणच ठरवतो की मला भूक लागली, मला खायला पाहिजे, बरोबर. म्हणजे हे तुम्ही ठरवता, तुम्हाला हे स्वातंत्र्य असतं की हे तुम्ही करू शकता. मसल्स यूज दिस ॲक्शन आर कॉल्ड व्हॉलेंटरी. म्हणजे ह्या ज्या ॲक्शन आहेत ज्या तुम्ही स्वतःच्या इच्छेने करता त्याला म्हणतो आपण व्हॉलेंटरी ॲक्शन. एक्झाम्पल, मसल्स इन युअर आर्म अँड म्हणजे हातामध्ये आर्म अँड लेग्स, हाता आणि पायामधले जे मसल्स आहेत ते तुमची इच्छा असल्याशिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलत नाहीत किंवा त्याची हालचाल होत नाही. तुम्ही ठरवलं मला लिहायचं नाही तर ते आपोआप लिहायला लागतील का? नाही. मग असे जे मसल्स आहेत आर्म आणि लेगमध्ये त्याला म्हणायचं व्हॉलेंटरी मसल. मग इनव्हॉलेंटरी मसल म्हणजे काय? तर व्हेरियस प्रोसेस लाईक ब्रीदिंग, ब्लड सर्क्युलेशन, डायजेशन आर वायटल फंक्शन. दॅट इज they are essential for life. They do not depend upon our will. The muscles of organs which carry these involuntary function are called involuntary muscles. म्हणजे बघा, आता तुमची काही ज्या क्रिया आहेत शरीरातल्या, म्हणजे बघा श्वास घ्यायचा किंवा पचन व्हायचं किंवा आपलं रक्ताभिसरण, ब्लड सगळीकडे सर्क्युलेट करायचं, हे तुमच्या इच्छेवरती असतं का? की नाही आता मला श्वासच नाही घ्यायचा आहे, हा तुमच्या मनावरती असतो का? नाही. ती प्रोसेस किंवा मला आता श्वास घ्यायचा आहे हे तुम्ही ठरवून करता का? तर नाही, ते तुमच्या आपोआप होते. म्हणजे ह्या ज्या अशा क्रिया आहेत ह्या आपण ठरवतो का? की नाही आता मला श्वास घ्यायचा आहे. जसं आता मला लिहायचं आहे, मला लिहायला पाहिजे, हे तुम्ही ठरवता. पण श्वास घ्यायचा आहे तुम्ही ठरवता का? किंवा आता माझं बॉडीचं जे खाल्लं त्याचं डायजेशन झालं पाहिजे, किंवा आता डायजेशन स्टॉप होऊ दे, थोड्या वेळ, आता मला कंटाळा आला आहे, डायजेशन नाही करायचं, थोड्या वेळाने करू, असं होतं का? नाही. मग ह्या क्रिया तुमच्या हातात नसतात. मग ते जे मसल्स आहेत, ते जे क्रिया करतात त्यांना म्हणायचं इनव्हॉलेंटरी मसल. फंक्शन ऑफ ऑर्गन्स लाईक स्टमक, इंटेस्टाईन, हार्ट आर कॅरी आउट देअर ओन फिक्स्ड मॅनर बाय इनव्हॉलेंटरी मसल. आपलं स्टमक, आपलं हार्ट आणि इंटेस्टाईन हे काय आहेत? हे स्वतः निर्णय घेतात. तुम्ही सांगायची वाट बघत नाही. त्यांच्यात जे मसल आहेत त्यांना म्हणायचं इनव्हॉलेंटरी मसल. Which organ in our body has
व्हॉलेंटरी मसल अँड विच वन हॅज इन्व्हॉल्ट्री मसल, फाइंड आउट अँड मेक अ लिस्ट. तुम्ही लिस्ट करायची आहे की कोणत्या ह्याच्यामध्ये मसल्स व्हॉलेंटरी आहेत आणि कशामध्ये इनव्हॉलेंटरी आहेत, अशी लिस्ट बनवा. मी तुम्हाला काही इथे आहेत ते सांगितलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ मसल्स, म्हणजे मसल्सचे टाईप. बघा, स्केलेटन मसल, हार्ट अँड कार्डिक मसल, स्मूथ मसल, असे हे 3 टाईप आहेत. मग हे 3 टाईपचे मसल्स म्हणजे काय, ह्याच्या नावावरूनच तुम्हाला समजते की मसल्स म्हणजे काय आहेत. हे सगळ्यात पहिलं आहे स्केलेटन मसल. स्केलेटन मसल म्हणजे काय, द 2 एंड्स ऑफ ईच ऑफ दिस मसल आर अटॅच टू डिफरंट बोन्स. म्हणजे काय आहेत की हे बघा, एक्झाम्पल दिलं आहे. एक्झाम्पल ऑफ सच मसल्स आर मसल्स ऑफ आर्म अँड लेग. म्हणजे हे जे 2 मसल्स असतात ते मसल्स काय आहे तर 2 बोन्सना, त्याच्यात बोन्सच्या 2 टोकांना जोडलेले असतात. म्हणजे काय करतात, तर 2 बोन्स जॉईंट करतात. ते 2 बोन्स ते जॉईंट करतात. कोणते, स्केलेटन मसल्स. पहा एक्झाम्पल काय दिलंय, सच मसल्स आर मसल्स ऑफ आर्म अँड लेग. म्हणजे आर्म आणि लेग जॉईंट केलेले मसल्सला म्हणायचं स्केलेटन मसल्स. म्हणजे ते जोडलेले असतात. दिस मोमेंट आर व्हॉलेंटरी. दे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर होल्डिंग द बोन्स ऑफ अ स्केलेटन टुगेदर अँड गिव्हिंग शेप टू द बॉडी. हे मसल्स कसे असतात, स्केलेटन मसल्स हे व्हॉलेंटरी असतात, आपल्या मर्जीने चालतात. आपण म्हटलं ह्यांना चाला तर ते चालणार, आपण म्हटलं लिहा तर ते लिहिणार. हे मसल्स आपल्या बोन्सना जोडलेले असतात. बघा हा, कसे 2 बोन्सना जोडलेले असतात. म्हणजे आपण जसं सुरुवातीला बघितलं की बोन्सची हालचाल होते तशी हाडांची सुद्धा मसल्सची हालचाल होते तशी बोन्सची सुद्धा हालचाल होते. हे व्हॉलेंटरी मसल्स आहेत आणि दे आर रिस्पॉन्सिबल फॉर होल्डिंग द बोन्स ऑफ स्केलेटन. म्हणजे आपली जी स्केलेटन सिस्टीम आहे ती एकत्रितपणे बांधून ठेवण्यासाठी काय महत्त्वाचे आहेत तर हे मसल्स महत्त्वाचे आहेत, जे स्केलेटन सिस्टीम बांधून ठेवतात आणि आपल्या बॉडीला डेफिनेट शेप देतात. मग हे झाले स्केलेटन मसल्स. सेकंड टाईप आहे हार्ट ऑर कार्डिक मसल्स. बघा, these muscles bring about contraction and relaxation. Beating of heart, this movement is involuntary. Cardiac muscles cause our heart to relax and contract continuously to the rate about 70 per minute. बघा, म्हणजे काय आहे, कार्डिक मसल काय करतात तर आपल्या हार्टला, जे हार्ट आपण बघितलेलं आहे की हार्ट आपलं कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतं, बरोबर. आकुंचन आणि हे कशासाठी तर पंपिंग होत असतं ते, बरोबर. हे जे मसल्स आहेत त्याच्यातले हे कशामुळे होतं तर हार्टमध्ये जे मसल्स आहेत त्याच्यामुळे हार्ट कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीला सगळीकडे ब्लड सर्क्युलेट होतं. आणि ह्या प्रकारचे जे मसल्स आहेत ते इनव्हॉलेंटरी मसल्स आहेत. एकूण 70 वेळा, कमीत कमी 70 वेळा तरी आपलं हार्ट मिनिटमध्ये कॉन्ट्रॅक्ट होतं. हेल्दी हार्ट 70 वेळा कॉन्ट्रॅक्ट होतं. त्याच्यापेक्षा जास्त वाढत गेलं तर ते चांगलं नसतं. लहान मुलांचे हार्टबीट्स किंवा पल्स, ते हार्ट एका मिनिटाचे जे बीट्स असतात ते जास्त असतात. पण हे मसल्स जे आहेत या मसल्समुळे हार्ट आपलं कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्शन, आकुंचन आणि प्रसरण पावत असतं. हे मसल्स इनव्हॉलेंटरी आहेत. थर्ड आहे स्मूथ मसल. दीज मसल्स आर प्रेझेंट इन इंटरनल ऑर्गन. जे आपले आतले ऑर्गन आहेत त्याच्यामध्ये हे असतात. अदर दॅन द हार्ट. म्हणजे हार्ट सोडून इतर जे एक्सेप्शन, म्हणजे हार्ट सोडून द्या, हार्टचे बघितले आपण कार्डिक मसल, बरोबर. पण हार्ट सोडून जे इंटरनल ऑर्गन आहेत त्याच्यामध्ये जे मसल्स आहेत त्याला म्हणायचं स्मूथ मसल. एक्झाम्पल, मसल्स ऑफ अ स्टमक, इंटेस्टाईन, ब्लड वेसल, युटेरस. म्हणजे युटेरस, ब्लड वेसल, स्टमक, इंटेस्टाईन हे जे इंटरनल ऑर्गन आहेत हार्ट सोडून त्याच्यामध्ये जे मसल्स असतात त्याला म्हटलं जातं स्मूथ मसल. दीज मोमेंट्स आर इनव्हॉलेंटरी अँड स्लो. ह्याच्यासुद्धा मोमेंट, स्मूथ मसलच्या मोमेंट ह्या इनव्हॉलेंटरी आहेत, आपल्यावरती डिपेंड असतात, ते आपोआप होतात आणि पण स्लो होतात थोड्याशा. हार्टचं काय बघितलं, एका मिनिटामध्ये 70 वेळा ते कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होतं. पण स्मूथ मसल एकदम स्लो असतात. व्हेरियस व्हायटल फंक्शन ऑफ अवर बॉडी ऑफ विच वी रिमेन क्वाईट अनअवेअर आर कॅरीड आउट बाय स्पेशल मसल्स. म्हणजे ज्या काही सावकाश हालचाली किंवा आपोआप होणाऱ्या हालचाली आहेत पण त्या आवश्यक आहेत या स्मूथ मसलकडून केल्या. तर इथे 3 टाईपचे मसल दिसते बघा. सगळ्यात पहिलं पिक्चर तुम्हाला दिसतंय हे स्केलेटन मसल, हे आहेत हार्टचे मसल आणि इथे दाखवले आहे तुम्हाला स्मूथ मसल. हे 3 टाईप आपण मसलचे बघितलेले आहेत. आता पुढे काय आपण पाहणार आहोत बघा. इथे काय सांगितलेलं आहे तुम्हाला,
एक क्वेश्चन विचारला कॅन यू टेलमध्ये, हाऊ डू मसल्स परफॉर्म देअर फंक्शन. म्हणजे मसल्स आपलं फंक्शन किंवा कार्य कसे करतात. तर बघा, मसल्सचा हा ग्रुप, मसल्स इन अवर बॉडी ऑलवेज वर्क इन अ ग्रुप. एक मसल नसतो, तो मसल्सचा हा ग्रुप असतो. ग्रुपमध्ये हे वर्क करत असतात. त्याच्यामध्ये पण काही मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, काही मसल्सचा ग्रुप हा रिलॅक्स होतो. दोन ग्रुपमध्ये कार्य करतात. काही मसल कॉन्ट्रॅक्ट, काही मसल रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स. आणि दिस इज हाऊ मसल्स हेल्प इन प्रॉपर परफॉर्मन्स ऑफ द व्हेरियस फंक्शन ऑफ अवर बॉडी. अशा पद्धतीने आपल्या बॉडीचे वेगवेगळे फंक्शन्स चालू करण्यासाठी मसल्सचे हे दोन पार्ट, एक कॉन्ट्रॅक्ट एक रिलॅक्स होत असतो. अशा पद्धतीने आपले प्रोसेस चालू राहते. या पद्धतीने मसल्स कार्य करतात. इथे तुम्हाला एक ट्राय धिसमध्ये सांगितलं आहे, होल्ड युअर आर्म स्ट्रेट ॲट एल्बो विदाउट क्लोजिंग द फर्स्ट. पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे, तर तुमचा जो हात आहे तो 180 म्हणजे 180 डिग्रीमध्ये स्ट्रेट करायचा आहे. नंतर काय करायचं, बेंड आर्म ॲट द एल्बो थ्रू 90. म्हणजे पहिला जो स्ट्रेट असा ठेवणार आहोत आपण हात, तो नंतर 90 डिग्रीमध्ये फोल्ड करायचा आहे. टच द शोल्डर विथ युअर फिंगर ऑन द सेम साईड. तुमच्या शोल्डरला टच करायचं आहे. तर काय होतं, तुम्ही जेव्हा हात वरती करता तेव्हा तुमच्या शोल्डरचे मसल हे कॉन्ट्रॅक्ट होतात. हात सोडता तेव्हा ते रिलॅक्स होतात. पहा पुढे काय करायचं आहे आपण, मसल्स ऑफ विच पार्ट विचारले काय बघा तुम्हाला, मसल्स ऑफ विच पार्ट ऑफ युअर आर्म कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ड्यू टू अबाउट 3 ॲक्शन. ह्या तिन्ही ॲक्शनमध्ये तुम्ही पाहायचं आहे की तुमच्या कोणते मसल्स कॉन्ट्रॅक्ट आणि कोणते मसल्स रिलॅक्स होतात. तुम्ही हे ट्राय करून बघायचं आहे. मसल्स इन अवर बॉडी, मगाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे बघा कसे काम करतात. तर मसल्स इन अवर बॉडी ऑलवेज वर्क इन अ ग्रुप. व्हेन सम मसल्स कॉन्ट्रॅक्ट, other muscles of the same group relax. This is how muscles help in a proper performance of the various function of our body. दोन पार्ट होतात. कसं काम करतात मसल, तर मसलचे दोन पार्ट, काही पार्ट कॉन्ट्रॅक्ट काही पार्ट रिलॅक्स, अशा पद्धतीने काम केलं जातं. पुढे काय सांगितले तुम्हाला, द मसल्स ऑफ अ फ्रंट ऑफ द बोन इन अप्पर आर्म इज कॉल्ड बायसेप्स. तुमच्या फ्रंट म्हणजे तुमचा जो दंड आहे त्याच्या दंडामध्ये असलेल्या स्नायूच्या वरच्या बाजूला बायसेप्स म्हणतात. आणि द मसल्स ॲट द बॅक इज कॉल्ड ट्रायसेप. बघा इथे तुम्हाला बायसेप आणि बायसेप दिलेला आहे. पहा इथे हे बघा, हे बायसेप पुढचे आणि मागचे आहेत त्याला म्हणायचं ट्रायसेप. तुम्ही वापरत ना, माझे बायसेप बघ, म्हणजे तुम्ही असा दंड दाखवता, माझे बायसेप्स बघ, म्हणजे तुमच्या दंडामध्ये मसल्स कसले हे आलेत हे तुम्ही दाखवता. पुढे तुम्हाला काय सांगितलेलं आहे पहा, यूज युअर ब्रेन पॉवर. द कार्डिक मसल डू नॉट मूव्ह. व्हॉट वुड हॅपन इफ कार्डिक मसल डू नॉट मूव्ह. फूड एंटर द स्टमक अँड द स्टमक मसल डू नॉट मूव्ह. दोन कंडिशन दिल्यात की कार्डिक मसल म्हणजे हार्टचे आपलं मसल जर कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स झालेच नाही तर काय होईल, तर शरीराचं पूर्ण कार्य बंद पडेल. आणि दुसरं काय विचारलंय, अन्न खाल्लत तुम्ही पण ते तिथे जे तुमचे जे स्टमकचे मसल्स आहेत त्यांनी कामच नाही केलं तर डायजेशन होईल का, नाही, डायजेशन ही क्रिया पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळे आपलं पोट बिघडेल, आपल्याला काही खाता येणार नाही, खूप प्रॉब्लेम होईल. इथे तुम्हाला बघा एक पिक्चर दिलं आहे, चेस्ट मसल, वेगवेगळ्या प्रकारचे मसल चेस्टमध्ये असणारे चेस्ट मसल, डेल्टॉइड शोल्डरच्या इथे. नंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर स्टमकच्या इथे बघा ॲबडॉमिनल मसल, ॲबडॉमिनमधले ॲबडॉमिनल मसल, फ्लेक्सोर्स म्हणजे आपल्या रिस्टच्या इथले रिस्टच्या वरती आणि एल्बोच्या खाली फ्लेक्सोर्स, बायसेप्स म्हणजे दंडातले मसल, क्वाड्रिसेप्स म्हणजे आपल्या मांडीतले मसल आणि मांडीच्या खाली म्हणजे आपला नी ते अँकलपर्यंत तुमचे फ्लेक्सोर म्हणजे आपल्या पायाचे मसल्स फ्लेक्सोर. असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मसल्स दिलेले आहेत. पुढे पहा तुम्हाला काय सांगितलेलं आहे, ऑलवेज रिमेंबर मसल्स ऑफ अवर बॉडी मस्ट बी स्ट्रॉंग इफिशियंट. म्हणजे आपल्या बॉडीमधले जे मसल्स आहेत ते बळकट असले पाहिजेत, स्ट्रॉंग असले पाहिजेत आणि कार्य करणारे असले पाहिजेत. अवर डाएट मस्ट इन्क्लूड प्रोटीन कार्बोहायड्रेट्स इन सफिशियंट क्वांटिटी. आपल्या डाएटमध्ये प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट हे पद्धतशीर प्रमाणात हवेत, कमी जास्त नको, योग्य त्या प्रमाणात आपण घ्यायला पाहिजेत जेणेकरून आपले मसल्स स्ट्रॉंग होतील. वी मस्ट गेट रेग्युलर एक्झरसाइज, इट मेक्स अवर मसल स्ट्रॉंग. रोजच्या रोज आपण व्यायाम केला पाहिजे, त्याच्यामुळे आपले मसल्स स्ट्रॉंग बनतात. व्यायाम म्हणजे काय, तर तुम्ही सूर्यनमस्कार घाला, बैठका मारा. प्रत्येक वेळेला व्यायामासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज आहे असं काही नाही. चालायला जा, धावायला जा, पळायला जा, याला सुद्धा व्यायामच म्हणतात. नाही तर तुम्हाला व्यायाम म्हटलं की जिममध्ये जायचं असं काही गरज नाही.
घरगुती व्यायामाने सुद्धा आपले मसल स्ट्रॉंग होऊ शकतात. वी मस्ट सिट विथ अ स्ट्रेट बॅक. ताठ बसायचं आहे जेणेकरून पाठीचे जे मसल्स आहेत ते व्यवस्थित राहतील. बाक काढायचा नाही, पोक काढायचं नाही आहे आपण. अदरवाईज ग्रॅज्युअली चेंज ऑकर इन द स्ट्रक्चर ऑफ वर्टिबल. म्हणजे जर पोक काढला, आपण ताठ बसलो नाही तर कायमचा आपल्या पाठीला बाक येतो. मसल्स इन द शोल्डर अँड बॅक बीइंग टू हर्ट. आपल्या शोल्डर आणि बॅकचे मसल्स दुखापत होऊ शकते. डिसऑर्डर ऑफ वर्टिबल कॉलम, म्हणजे वर्टिबल कॉलमची डिसऑर्डर होऊ शकते, म्हणून शक्यतो ताठ बसायचं आहे. ड्युरिंग एक्सरसाइज मोमेंट ऑफ अ हार्ट मसल बिकम मोर रॅपिड. ब्रीदिंग टू बिकम फास्टर. एन्श्युअर अ सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन अँड न्यूट्रियंट टू व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या हार्टची मसल्स आहेत त्यांची हालचाल जास्त होते, त्यामुळे आपण फास्ट ब्रीदिंग करतो. शरीराला ऑक्सिजन आणि रक्तातील पोषक तत्वाचा भरपूर पुरवठा होतो. असं झाल्यामुळे शरीराला भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा होतो, त्यामुळे व्यायाम करणं आवश्यक आहे. आपण हेल्दी राहतो. आता डू यू नो मध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे? द स्टडी ऑफ मसल इज कॉल्ड मायोलॉजी. म्हणजे आपल्याला काय आहे की मसल्सची स्टडी या ज्याच्यात केली जाते त्या शास्त्राला मायोलॉजी म्हणतात. आणि कॉन्ट्रॅक्शन इज अ बेसिक प्रॉपर्टी ऑफ मसल. मसल्सची महत्त्वाची आणि मूलभूत गुणधर्म कोणता आहे? तर कॉन्ट्रॅक्शन. द लार्जेस्ट मसल ऑफ अवर बॉडी इज इन द थाय. थायचे जे मसल्स आहेत ते सगळ्यात मोठे मसल्स आहेत पूर्ण बॉडीमधले. आणि मग स्मॉल कोणतं आहे? द स्मॉलेस्ट मसल्स इज अटॅच टू द बोन ऑफ इयर. म्हणजे आपल्या स्नायू सगळ्यात लहान कुठचा आहे? तर कानाचा स्नायू लहान आहे, मोठा आहे मांडीचा. आणि त्याला छोट्या स्नायूला कानाच्या इथल्या काय म्हणतात? तर स्टेप्स. म्हणजे ह्याला स्टेप्स असं म्हणतो आपण. छोट्यात छोटा स्नायू जो आहे मसल्स आहे तो कानाचा आहे आणि त्याला स्टेप्स म्हणतात. आणि मोठा आहे मांडीचा. बघा इथे आपला हा एक पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे, मसल सिस्टीम. या व्हिडिओमध्ये इथे थांबूया आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम विषयी अभ्यास करूया.